नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय एक उपवासाची रेसिपी आणि ती म्हणजे रताळ्याची बर्फी. खूप सोपी रेसिपी आहे आणि पटकन बनते आणि टेस्टही खूप छान लागते. चला तर लगेचच बनवूया रताळ्याची बर्फी. रताळ्याची बर्फी बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे 3 मीडियम साईजची रताळी उकडून घेतलेली आहेत. रताळी स्वच्छ धुवून ती मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून थंड करून घेतलेली आहेत. आता याची साल काढून टाकून याला कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर ही रताळी आपल्याला मॅश करून घ्यायची आहेत. त्यासाठी तुम्ही पावभाजीच्या मॅशरने मॅश करू शकता किंवा किसूनही घेऊ शकता किंवा अशा प्रकारे मिक्सरमध्ये अगदी 2-4 सेकंद पल्स मोडवर फिरवून घेतलं तरीही चालेल. आता इथे हे रताळ्याचे मिश्रण 1 बाउलभर झालेले आहे. त्याचबरोबर इथे मी 1 बाउल साखर, दूध आणि ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. या सर्व साहित्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असायला पाहिजे असं काही नाही. थोडंफार इकडं तिकडं झालं तरीही चालेल. यापैकी साखर 1 सपाट बाउल घ्यायची आहे. हे 1 बाउलभर दूध आहे. हे थोडं कमी म्हणजे पाऊण बाउल घेतलं तरीही चालेल. हा 1 बाउल गच्च भरून ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. हा चव तुम्ही 1 बाउलपेक्षा थोडा जास्त घेतला तरीही चालेल, पण कमी घेऊ नका, कारण खोबऱ्यामुळे वडीला टेक्स्चर चांगले येते. त्यानंतर इथे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. ही 1 चमचा वेलदोडा पावडर आहे आणि हे साजूक तूप घेतलेले आहे. आता सर्वात आधी मीडियम गॅसवर एका नॉनस्टिक कढईत 2 चमचे तूप टाकून यामध्ये खोबऱ्याचा चव घालायचा आहे आणि 15-20 सेकंद परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये लगेचच दूध घालून मिक्स करून घ्यायचे आहे आणि लगेचच रताळ्याचे मिश्रण घालून सर्व छान मिक्स करत करत सतत हलवत राहायचे आहे. हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते. आता या स्टेजला यामध्ये वेलदोडा पावडर घालायची आहे आणि मिक्स करत राहायचे आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण जसं खोबऱ्याची बर्फी बनवतो त्याच पद्धतीने ही बर्फी बनते. फक्त यामध्ये रताळ्याचे मिश्रण घातल्यामुळे याला आपण रताळ्याची बर्फी म्हणतो आणि रताळ्यामुळे ही बर्फी थोडीशी सॉफ्ट बनते. तुम्ही पाहू शकता सतत हलवल्यामुळे मिश्रणाचा रंगही अगदी एकसारखा आलेला आहे आणि मिश्रण आता पॅनला बिलकुल चिकटत नाही आहे. पण तरीही मिश्रण अजून बर्फीला हवे तसे घट्ट झालेले नाही. परंतु आता या मिश्रणाची कन्सिस्टन्सी रताळ्याच्या हलव्यासाठी परफेक्ट झालेली आहे. या मिश्रणामध्ये ड्रायफ्रूट्स घालून रताळ्याचा हलवा म्हणूनही आपण खाऊ शकतो. तोही खूप सुंदर लागतो. परंतु आपण रताळ्याची बर्फी बनवतोय त्यामुळे आपल्याला अजून थोडा वेळ मिश्रण हलवत राहावे लागणार आहे. तुम्ही पाहू शकता इतके घट्ट होईपर्यंत आपल्याला मिश्रण परतत राहायचे आहे. आणि आता एका तुपाने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये हे मिश्रण घालून चमच्याने किंवा उलटण्याने मिश्रण सेट करून घ्यायचे आहे. गरम मिश्रणाला बिलकुल हात लावायचा नाही आहे, नाहीतर मिश्रण हाताला चिकटून हाताला भाजू शकते. मिश्रण शक्यतो जाडसर ठेवावे म्हणजे बर्फी छान सुटून येते व छान दिसते. अशा प्रकारे मिश्रण सेट झाल्यानंतर हे थंड व्हायला ठेवायचे आहे. हे मिश्रण थोडेसे कोमट झाल्यानंतर यावर ड्रायफ्रूट्सचे काप घालून हाताने थापून घ्यायचे आहे, म्हणजे ड्रायफ्रूट्स मिश्रणात छान सेट होतात. आता हे मिश्रण थंड झाल्यानंतरच याच्या वड्या पाडायच्या आहेत. मिश्रण थंड करण्यासाठी तुम्ही हे थोडा वेळ फ्रीजमध्येही ठेवू शकता. तुम्ही पाहू शकता किती सुंदर रताळ्याची बर्फी तयार झालेली आहे. ही बर्फी 4 ते 5 दिवस फ्रीज बाहेरही आरामात टिकते. खूपच सुंदर लागते ही बर्फी. अशा प्रकारे आपली एकदम सोपी आणि टेस्टी रताळ्याची बर्फी खाण्यासाठी तयार झालेली आहे. चला तर आता उपवासाच्या थाळीमध्ये हा नवीन गोड पदार्थ ॲड करण्यासाठी माझ्या या पद्धतीने ही रताळ्याची बर्फी तुम्ही नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.